राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। मेट्रो आली, नदीचा प्रकल्प आला, 24/7 पाण्याची योजना आली। आज जिथे आपण बसलोय त्या कात्रजच्या चौकामध्ये आता स्वारगेट ते कात्रज ही भुयारी मेट्रो मार्ग सुद्धा मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली ती मंजूर झाली, केंद्राची मंजूर मिळाली, आता काम सुरू होत आहे। या ठिकाणी योगेश अण्णांनी सांगितलं की मान्य नितीन गडकरींच्या संकल्पनेतून देवेंद्रजींच्या पाठपुराव्यातून या ठिकाणी 177 कोटीचा उड्डाण पूल हा आता पूर्ण होतोय आणि त्यामुळे फार जाणार नाही कामांमध्ये। आपण सगळे सुज्ञ आहात, हे पुणेकर सुज्ञ आहात आणि म्हणून आजपर्यंत आपण विकासाला मत दिलं, भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मत दिलं, भारतीय जनता पार्टीच्या एक संस्कारित कार्यकर्त्याला आपण काय मदत केली, आशीर्वाद दिला आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या दारामध्ये आज आम्ही आशीर्वाद मागायला आलो की या सगळ्या विकासाची वाटचाल पुढच्या काळात पूर्ण करायची असेल तर निश्चितपणे आपले आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आम्हाला हवे आहेत। आज गप्पा खूप लोक मारतायत, विकासाच्या गप्पा मारतायत आणि भाजपनं काय केलं हा प्रश्न विचारतायत। आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं माझा हा प्रश्न आहे की 25-30 वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व आपण केलं, पालकमंत्री आजही आपण आहात आणि आज पुण्याच्या अनेक प्रश्नावरती बोलताना तुम्ही आम्हाला दोष देता। पुण्याच्या आज वाहतुकीवरती आपण बोलता। मित्रांनो, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या महानगरपालिकेने पुण्यामध्ये अनेक विकसित चांगले विकासाचे प्रकल्प केले। या पुण्याच्या वाहतुकीवरती काम केलं, पुण्याच्या 25-50 वर्षाच्या भविष्यावरती काम केलं। पण हा काय प्रश्न आज नाही, 25-30 वर्ष आपण काम केलं, या पुण्याची सूत्र आपल्या हातामध्ये होती। मग त्यावेळेला तुम्हाला पुणे किती वाढणार आहे, पुण्याचा व्यापकता किती वाढणार आहे, लोकसंख्या किती वाढेल, नागरी समस्या काय वाढणार आहेत, या सगळ्या सुविधांनी काय ताण येणार आहे याची कल्पना आपल्याला नव्हती का? त्यामुळे दृष्टिकोन नव्हता, दूरदृष्टी नव्हती आणि म्हणून या पुण्याचे जे काय आज प्रश्न दिसत आहेत हे तुमच्या काळात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून पुण्याच्या विकासाबद्दल पुणेकर ठाम आहेत। पुणेकरांचा विश्वास आमच्यावरती आहे की पुण्याचा विकास आणि पुण्याला नवी दिशा देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि म्हणून देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम पुण्यावरती आहे। ते ज्या वेळेला पुण्यात येतात त्या वेळेला पुण्याच्या भविष्याची आपल्या समोर एक जंत्री ठेवतात, पुण्याच्या विकासासाठी संदर्भात भविष्यात पुणे काय होईल आणि पुण्यासाठी आम्ही काय करणार आहोत। ज्यांनी केलंय जेच आम्ही सांगायला आलोय आणि ज्यांनी काही नाही केलं ते आज आमच्याकडे बोट दाखवतायत, नको तसले आरोप करतायत। मित्रांनो, ज्यावेळेला विकासावरती बोलायला काही नसतं, पुण्याच्या भविष्यावरती बोलायला काही नसतं, त्यावेळेला मात्र गाडी घसरते, रुळावरनं बाजूला जाते आणि वेगळंच काहीतरी सुरू होतं। पण पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकर मात्र विचलित होणार नाहीत। त्यामुळे भविष्यामध्ये जर तुमच्या हातात पुणे दिलं तर आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय आज दिशा देताय, तुमचे उमेदवार, तुमचं काय चालू आहे हे सगळं पाहिल्यानंतर पुण्याचं भविष्य खराब करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवता हे पुणेकर जाणतो आणि म्हणून आपल्याला कुठलीही संधी पुणेकर देणार नाहीत। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादानं या पुण्याचा महापौर हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच होईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त। आपले सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा या सगळ्या उमेदवारांच्या सोबत असावेत। त्यामुळे कात्रज असेल, धनकवडी असेल, बालाजीनगर असेल, कोंढवा असेल, आमचा अगदी तिकडे पलीकडे बिबेवाडीचा सगळा परिसर असेल, इकडे शिवना आहे, खडकवासला आहे, या सगळ्या भागामधल्या माझ्या नागरिकांना मी आज विनंती करीन की देवेंद्रजी आपल्यासाठी फक्त आणि फक्त आज या पुण्यातल्या आमच्या उमेदवारांसाठी आशीर्वाद मागायला आलेत। तो आशीर्वाद आपण नक्की द्याल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि या पुण्याच्या विकासाची जी काही गाडी आज सुरू आहे, केंद्र आणि राज्याच्या सोबत महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अत्यंत सुरळीतपणे काम होईल, सुरळीतपणे पुण्याचा विकास हा वेगानं होईल। जे म्हणतात आम्हाला सत्ता द्या, अरे राज्यात मुख्यमंत्री आमचे, केंद्रात पंतप्रधान आमचे आणि तुम्ही विकास कुठून करणार, विकास तर आम्हीच करणार आहे का तर पुणेकर आम्हाला साथ देणार आहेत, ही अपेक्षा या ठिकाणी पुणेकरांच्या वतीनं मी तुमच्याकडनं अपेक्षित आहे की आम्हा सगळ्यांच्या सोबत तुमचा आशीर्वाद राहील। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।